अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एक वाक्य म्हटलं होतं, ज्या दिवशी पृथ्वीवरून मधमाशा नष्ट होतील त्या दिवशी मानवी संस्कृतीचा विनाशाची सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला हे वाक्य आजच्या धावपळीच्या युगात अतिशयोक्ती वाटेल, पण आज मी तुमच्यासमोर जी घटना मांडणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. येवल्यातलं आमचं काळाराम मारुती मंदिर शहराच्या सानिध्यातलं, शहराच्या मध्यवस्तीचं एक पवित्र ठिकाण. पण याच मंदिराच्या परिसरातून एक बातमी समोर आली आहे, जी केवळ एका घटनेबद्दल नाही तर मानवी क्रूरतेचा कळस आहे. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रहो, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आमच्या ताटातल्या अन्नाशी, आपल्या मुलांच्या भविष्याशी आणि निसर्गाच्या संतुलनाशी थेट जोडलेला आहे. येवल्यात घडलेली ही घटना पहा. मंदिराच्या कट्ट्यावरील शेकडो वर्षाच्या पिंपळाच्या झाडावर मधमाशांची काही पोळी होती. निसर्गाचं हे वरदान. पण बाहेरच्या राज्यातून येथे आलेल्या काही तस्करांनी काळोखाचा फायदा घेतला, धुराचा मारा केला आणि हजारो निष्पाप मधमाशांना जिवंत जाळलं. हे तस्कर इथेच थांबले नाहीत. 20 ते 25 किलो मधाची त्यांनी तिथेच विक्री सुद्धा केली. ही विक्री करून ते पसार झाले. मात्र निसर्गप्रेमी राहुल लोणारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा तिथलं दृश्य पाहणंही असह्य होतं. सर्वत्र त्या मृत माशांचा खच पडला होता. धर्मशास्त्र काय म्हणतं? महाभारताच्या अनुशासन पर्वात भीष्म पितामह स्पष्ट म्हणतात, मधमाशांना मारून मध चोरणारा नरकात जातो. गरुड पुराणातही अहिंसेच्या मधालाच महत्त्व दिलं आहे. पण आज देवाच्या दारात, मंदिराच्या साक्षीने आपण ही हिंसा करतोय. हे केवळ कायद्याचं उल्लंघन नाही तर धर्माचंही विडंबन आहे. आता तुम्ही स्क्रीनवर पहा. आता हा प्रकार केवळ एक साधी चोरी नाही तर देशाच्या सर्वोच्च पर्यावरण कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत निसर्गातील परागीभवन करणाऱ्या मधमाशांसारख्या कीटकांना वन्यजीवाचा दर्जा दिलेला आहे. कलम 9 नुसार त्यांना अशा प्रकारे धुराचा मारा करून जिवंत जाळणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो, ज्यासाठी 3 ते 7 वर्षाची कठोर कारावासाची तरतूद आहे. येवला प्रशासनाने या तस्करांवर याच कलमाखाली गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. हीच आज निसर्गप्रेमींची मागणी आहे आणि ही मागणी अगदी रास्त आहे. आयुर्वेदात मधाला अमृत म्हटलंय, पण हे अमृत केव्हा? जेव्हा ते मिळवताना कोणतीही जीवहिंसा होत नाही. धुराचा मारा करून काढलेलं मध हा विष मिश्रित असतो, जो आरोग्याला अतिशय घातक आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत मधमाशा या निसर्गाचा समतोल राखणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना इजा पोचवणं हा गंभीर गुन्हा आहे. पण प्रशासन याकडे साधी घटना म्हणून बघणार आहे का? राहुल लोणारी यांनी या परिसराला संरक्षित क्षेत्र घोषित करा अशी केलेली मागणी पण रास्त आहे की नाही? मग आता एक दुसरी बाजू बघा. जिथे काही लोक मधमाशांना मारत आहेत तिथे काही प्रगतिशील शेतकरी त्यांना वाचवून स्वतःचं नशीब बदलवत आहेत. धुळगावचे आमचे एक शेतकरी मित्र आहेत, सखाराम पाटील बाराते, आणि हे बाराते यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेत मधमाशांच्या पेट्या विकत आणून ठेवल्या आहेत. परिणाम, फुलांचं प्रभावी परागीभवन झालं, उत्पादन वाढलं. लक्षात घ्या, कांदा असो, आंबा असो, डाळिंब असो की भाजीपाला, 70% पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. जर मधमाशाच नसतील तर शेती पिकांची गुणवत्ता घसरते, फळं लहान होतात आणि बियांचं उत्पादन 30% किंवा त्याहून अधिक प्रमाणात घटण्याची शक्यता असते. पण ही परिस्थिती आलीच कशी?
मधमाशांची संख्या का घटते? कारण कीटकनाशकांचा अतिरेकी वापर. आपण शेतात अशी विषारी औषधं फवारतोय जी मधमाशांसाठी जणू सायनाईड आहेत. दुसरा भाग असा आहे की हवामानात बदल, निसर्गाचं चक्र बिघडलंय, फुलांचा बहर आणि माशांचं फिरणं यांचं मेळच बसत नाहीये. तिसरी घटना अधिवासाचा नाश. आपण झाडं तोडली, जंगलं कमी केली आणि मधमाशींनी मग घर बांधायची कुठं? मित्रांनो, आपण आपल्या फायद्यासाठी इतके आंधळे झालो आहोत की आपण आपलीच अन्न साखळी तोडत आहोत. मधमाशा संपल्या तर शेती संपेल आणि शेती संपली तर मानवजात संपेल. याकरिता कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. तस्करावर केवळ चोरीचा नाही तर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकरी बांधवांनी कीटकनाशकांचा वापर कमी करून मधुमक्षिका पालनाकडे वळलं पाहिजे. आवाज जनतेचा या चॅनलवरून मी प्रशासनाला विनंती करतोय आणि सर्व निसर्गप्रेमींना साथ घालतोय. आपल्या आजूबाजूला असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना वाचवा, झाडं लावा, फुलांची बाग फुलवा. यावेळी या घटनेने एक इशारा दिलाय. आता जागा व्हायची वेळ आली आहे, अन्यथा येणाऱ्या पिढीला मध हा शब्द डिक्शनरीतच शोधावा लागेल. जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवजात फार तर 4 वर्ष जगेल, असे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. हे विधान वरकरणी अतिशयोक्ती वाटू शकतं, पण ते त्रिकाला बाधित सत्य आहे. आपल्या निसर्ग चक्राचा, अन्नसाखळीचा आणि एकूणच कृषी व्यवस्थेचा कणा जर कोण असेल तर तो आहेत मधमाशा. आता आपण या विषयावर प्रकाश टाकणार आहोत, जो आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षणही करू शकतो. पण तो विषय म्हणजे मधुमक्षिका पालन, म्हणजेच मधमाशा पालनाचा व्यवसाय. होय, आज पारंपरिक शेतीला जोडधंद्याची गरज आहे. हवामानातील बदल, अनिश्चित पाऊस आणि पिकांचे पडणारे भाव यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत मधुमक्षिका पालन हा एक अत्यंत फायदेशीर आणि कमी खर्चाचा व्यवसाय म्हणून समोर येत आहे. पण हा व्यवसाय करायचा कसा? त्याचं तंत्रज्ञान काय? माशा दंश तर करत नाही ना? मध काढायचं कसं? त्याचं तंत्रज्ञान काय? आणि या असे अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातच याचे उत्तर दडलेले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मधुमक्षिका पालन व्यवसायात उतरायचे असेल तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या गावाजवळ एक भव्य आणि सुसज्ज मधुमक्षिका पालन केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून या आधुनिक आणि पूरक व्यवसायाकडे वळवणे. पिंपळगाव बसवंत येथील या केंद्रामध्ये शासकीय आणि तज्ज्ञांच्या पातळीवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले जाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा इथे प्रत्यक्ष मधमाशांच्या पेट्यासोबत काम करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. मधमाशांच्या वेगवेगळ्या प्रजाती जसे की आग्या माशी, सातेरी माशी आणि इटालियन माशी यांची सविस्तर माहिती तिथे दिली जाते. या व्यवसायासाठी सरकारकडून किती अनुदान मिळते, बँक कर्ज कसे उपलब्ध होते याची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली मिळते. या केंद्रात जेव्हा एखादा शेतकरी किंवा बेरोजगार तरुण येतो तेव्हा त्याला अगदी शून्य पातळीपासून मार्गदर्शन केले जाते. केंद्रात सर्वप्रथम मधमाशांच्या कुटुंबाची ओळख करून दिली जाते. तुम्ही म्हणाल मधमाशांचं कुटुंब हा काय प्रकार आहे? एका पोळ्याच्या पेटीत एका मधमाशांच्या जे पोळं असतं त्या पोळ्याच्या त्या पेटीत 3 प्रकारच्या माशा असतात. एक राणी माशी जी आकाराने सर्वात मोठी असते आणि तिचे मुख्य काम फक्त अंडी घालणे हे असते. एका पोळ्यात एकच राणी माशी असते. दुसरी माशी कामकरी माशी. आता या कामकरी माशा या वंध्य माशा असतात जे संपूर्ण पोळ्याचे काम करतात, जसे की मध गोळा करणे, पोळे स्वच्छ ठेवणे आणि संरक्षणाची जबाबदारी या माशांची असते.
नर माशांचे काम केवळ राणी माशीशी मिलन करणे एवढेच असते. मधमाशांच्या पेट्या शेतात कुठे ठेवाव्यात, दोन पेट्यांमधील अंतर किती असावे आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये त्यांची काळजी कशी घ्यावी त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात पेट्यांवर गोणपाटाचे पोते ओले करून ठेवावे किंवा पावसाळ्यात पेट्यांमध्ये पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. या छोट्या, अगदी छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी या सर्व इथे शिकवल्या जातात. शेतकरी बंधूंनो, मधुमक्षिका पालनाचा सर्वात मोठा फायदा काय आहे माहिती आहे? तो म्हणजे दुहेरी नफा. बऱ्याच लोकांना वाटतं की मधुमक्षिका पालनातून फक्त मध मिळते, पण फक्त मध काढणे एवढाच फायदा नसून मधापेक्षाही मोठा फायदा आपल्याला या मुख्य पिकाला होतो. आपल्या शेतात जे पिकं असतात त्या पिकांना सर्वात जास्त फायदा या मधमाशांचा होतो, तो म्हणजे परागीभवन. होय, जेव्हा मधमाशा फुलांमधील रस शोषण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात फिरतात तेव्हा त्यांच्या पायांना परागकण चिकटतात. त्यामुळे पिकांमध्ये उत्तम प्रकारे परागीभवन होते. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार द्राक्ष आणि डाळिंब बागांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. बागेत मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास पिकांची गुणवत्ता वाढते, फळांची साईज उत्तम होते आणि उत्पादनात तब्बल 20 ते 30% वाढ होते. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मधमाशा वरदान ठरल्या आहेत. कांद्याच्या डोंगळ्यावर जेव्हा मधमाशा बसतात तेव्हा कांद्याचे बी, म्हणजे आपण ज्याला काळं सोनं म्हणतो, अत्यंत दर्जेदार मिळते. त्याचं प्रमाणही वाढतं, उत्पादनही वाढतं. आणि मधाव्यतिरिक्त या व्यवसायातून मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशीचे विष मिळते. या विषाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव आहे. औषध निर्माण आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या मुख्य मुद्द्याकडे, तो म्हणजे या व्यवसायाचे आर्थिक गणित. प्रशिक्षण घेऊन आज शेकडो तरुण आणि शेतकरी महिन्याला लाखोची कमाई करत आहेत. चला एक साधं गणित पाहू आपण. जर तुम्ही 10 पेट्यांपासून सुरुवात केली, एका पेट्याची किंमत त्या माशांसह साधारणपणे 4,000 ते 4,500 रुपये असते. म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक अंदाजे 45,000 रुपये. एका पेट्यातून वर्षाला सरासरी 30 ते 40 किलो मध मिळते. म्हणजे 10 पेट्यातून 300 ते 400 किलो मध मिळते. बाजारात शुद्ध मधाला कमीत कमी 400 ते 500 रुपये प्रति किलो भाव आहे. म्हणजेच मधातूनच तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी या माशांची संख्या दुप्पट होते. म्हणजेच तुमच्या 10 पेट्यांच्या पुढील वर्षी 20 पेट्या आपोआप तयार होतात, ज्या तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला विकूही शकतात. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जमिनीची गरज नाही. तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर, घराच्या छतावर किंवा पडीक जमिनीवरही या पेट्या ठेवू शकतात. याला रोज फक्त अर्धा तासच द्यावा लागतो. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? यावेळेला या घटनेवर तुमचं काय मत आहे? मधमाशी माणसाला किती उपयोगी आहे? कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण मधमाशी जगली तर माणूस जगेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.